संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 मधून ओळखल्या जाणाऱ्या कळंब बायपास येथील आप्पाच्या धाब्याजवळ काल रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा इनोव्हा कार व हुंदाई वेरणा कारचा भीषण अपघात होऊन 3 जण गंभीर जखमी झाले असल्याने या भागात अपघाताचे सत्र सुरूच आहे। सदर अपघातात शुभम भालेराव वय 28 वर्ष, श्रद्धा भालेराव वय 23 वर्ष या नारायण गावात राहणाऱ्या इनोव्हा गाडीतून जाणारे जखमी झाले असून कृष्णा गमे हा वेरणा गाडीतील युवकही जखमी झालाय। कळंब हद्दीत याआधी 8 डिसेंबर रोजी ट्रक व आयशर टेम्पोची धडक तसेच 12 डिसेंबर रोजी आयशर टेम्पो आणि पिकअपची धडक होऊन पिकअप चालक जागीच ठार होऊन त्याच रात्री पुन्हा एसटी व मोटारसायकल यांची धडक होऊन मोटारसायकल चालक जागीच ठार झाला होता। 8 दिवस उलटत नाही तर काल कळंब हद्दीतील पुन्हा इनोव्हा कार व वेरणा कार यांचा भीषण अपघात झालाय। सदर घटनेची माहिती मिळताच महामार्ग मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक अशोक पिंगळे, सहाय्यक फौजदार निघोट यांनी घटनास्थळी जाऊन जखमी व्यक्तींना उपचारासाठी मंचर येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात येऊन घटनास्थळावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे। दरम्यान कळंब हद्दीत अपघाताचे सत्र सुरूच असल्याने या ठिकाणाहून जाताना वाहन चालकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन महामार्ग मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक अशोक पिंगळे यांनी केली आहे। पुणे नाशिक हायवेवरती अपघाताचा थरार झालाय। आज परत एकदा अपघात झालाय। गेल्या 8-10 दिवसातला हा 4था-5वा अपघात आहे आणि अपघातामध्ये प्रत्येक अपघाताचे चालकाचे पाय या ठिकाणी गेलेले आहेत। प्रशासन अजून किती लोकांचे बळी या ठिकाणी घेणार आहे हा या निमित्ताने आमचा सगळ्यांचा सवाल आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे। हा पर्यायी हा जो रस्त्याचं काम चालू आहे हे जलद गतीने चालू करून वाहतूक खुली केली पाहिजे असे आमच्या सगळ्या नागरिकांची मागणी आहे। अपघातस्थळी तरुणांच्या जीवाची लाई होती अपघातग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी आणि जर प्रशासनाला काहीच घेणं देणं नसेल तर अन्यथा या सर्व तरुणांचं असं म्हणणं आहे की आम्हाला रास्ता रोको आंदोलन करून या ठिकाणी या अपघातग्रस्त लोकांना या वाहन चालकांना न्याय द्यावा लागेल। हा रस्ता तुम्ही तातडीने चालू करा। अपघातांना या रस्त्यामुळे निमंत्रण भेटते, त्यामुळे दक्षता घ्या आणि लवकरात लवकर रस्ता चालू करा। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।